सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. प्रियांनो, आज आपण पहिले शमूएल या पुस्तकाच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत. आजचे अध्ययन आपण 4 मुद्द्यांवर करणार आहोत. पहिला मुद्दा, शाऊल भूतविद्या प्रवीण स्त्रीस भेटतो. दुसरा मुद्दा, दाविदास लढाईसाठी घेऊन जाण्यास गतच्या सरदारांचा विरोध. तिसरा मुद्दा, दावीद अमालेक्यांचा पराभव करतो. आणि चौथा मुद्दा म्हणजे शाऊल आणि त्याचे मुलगे यांचा मृत्यू. प्रियांनो, हे अध्ययन करीत असताना आपण एका गोष्टीवर आपले लक्ष केंद्रित करणार आहोत, आणि ती म्हणजे कठीण परिस्थिती आल्यावर आपण काय करावे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, 28व्या अध्यायामध्ये आम्ही पाहिलं होतं की कशा प्रकारे शाऊल भूतविद्या प्रवीण स्त्रीकडे जाऊन आता पुढे काय घडणार आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि परमेश्वराने त्याच्याशी बोलणे आता बंद केले होते, आणि त्यामुळे निराश होऊन, हतोत्साहित होऊन तो सैतानाचं सहाय्य घेतो. 14वं वचन आम्हाला सांगतं, त्याने तिला विचारले, त्याचे स्वरूप कसे आहे? ती म्हणाली, एक वृद्ध पुरुष उठून येत आहे. त्याने झगा घातला आहे. तेव्हा शाऊलाने ताडिले की तो शमूएल असावा, म्हणून त्याने भूमीपर्यंत लवून नमस्कार केला. जर श्रोत्यानो, आपण ह्या भागाला लक्षपूर्वक वाचाल तर आपल्या लक्षात येईल की शाऊलाने शमूएलाला पाहिले नाही, फक्त त्या स्त्रीने पाहिले. आणि जिने कदाचित शमूएलाला आपल्या जीवनात कधीच पाहिले नसेल, तिने सांगितले की मी एका वृद्ध पुरुषाला झगा घातलेले पाहिले. आणि त्यावरून त्यांनी अनुमान काढले की तो शमूएल असावा. जेव्हा त्यांनी हे अनुमान काढले तेव्हा त्या वृद्ध पुरुषाने शमूएलाप्रमाणे उत्तर दिले, कारण भूत नकल करू शकतात, रूप घेऊ शकतात. शाऊलाने सैतानाला कार्य करण्यास पूर्ण वाव दिला आणि सैतानाने त्याचा पूर्ण फायदा उचलला. आम्हाला दिसतं श्रोत्यानो की परमेश्वराने शाऊलाला पूर्णपणे सोडून दिले आणि तो चढून येणाऱ्या बलिष्ठांमुळे अतिशय घाबरून गेला. 16 ते 19 वचने पहा काय सांगतात. शमूएल म्हणाला, परमेश्वर तुझा त्याग करून तुझा शत्रू झाला आहे, तर तू मला कशाला प्रश्न करीतोस? परमेश्वराने माझ्याद्वारे सांगितले होते तसेच त्याने आपल्या मनोदयाप्रमाणे केले आहे. परमेश्वराने तुझ्या हातून राज्य हिसकावून घेऊन तुझा शेजारी दाविदास दिले आहे. तू परमेश्वराची वाणी ऐकली नाही व त्याच्या कोपानुसार तू अमालेकास शासन केले नाही, म्हणून आज परमेश्वर तुझशी असा वागला आहे. एवढेच नव्हे तर परमेश्वर तुझ्याबरोबर इस्रायल लोकासही बलिष्ठांच्या हाती देईल. उद्या तू आपल्या पुत्रासह मजकडे येशील. परमेश्वर इस्रायलाचे सैन्य बलिष्ठांच्या हाती देईल. श्रोत्यानो, हे फार मनोरंजक आणि लक्षात घेण्यासारखे आहे. काहीच नवीन असे सांगण्यात आले नाही. शाऊलाला कुठलीच नवीन बातमी मिळाली नाही. शमूएलाच्या मृत्यूपूर्वी त्याने शाऊलाचा मृत्यू, नाश आणि परमेश्वराद्वारे त्याचा त्याग ह्याची घोषणा केली होती. निश्चितच शाऊलाला कुठलेच समाधान, मार्गदर्शन किंवा नवीन बातमी ह्या आत्म्याच्या जगामध्ये सफर केल्यामुळे मिळाली नाही. पवित्र वचनात आम्हाला हे समजणे आवश्यक आहे की फक्त येशू ख्रिस्तच मृतांशी बोलला. तोच फक्त मृत आत्म्यांशी बोलू शकतो. शाऊलाचा परमेश्वराने त्याग केला होता. जोपर्यंत त्याच्याशी संबंधित गोष्ट आहे, स्वर्ग चूप आहे, आणि म्हणून शाऊल नरकाकडे वळतो. आता काय शमूएल शाऊलापुढे प्रगट झाला? बरेचसे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहेत. काही आहेत जे संपूर्ण वृत्तांताला खोटे समजून टाळतात, नाकारतात. ह्या बाबतीत काही खरे आहे ह्याचा त्यांना मुळीच विश्वास नाही. ते म्हणतात की ती स्त्री फक्त मनोरंजन करणारी स्त्री होती. तिने हा सर्व दिखावा केला. मला सुद्धा असं वाटतं श्रोत्यानो की ती लबाड होती. ती सुद्धा घाबरलेली होती, जितका शाऊल होता. आम्ही त्यामुळे ते दैवी कार्य होते ह्या बाबतीत काहीच सांगू शकत नाही. श्रोत्यानो, मी आपणाला एकच गोष्ट सांगू इच्छिते की आपण अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका, कारण अशा प्रकारचे जे वार्तालाप होतात किंवा ज्या गोष्टी आम्हाला कळतात त्या स्वर्गातून नाही तर नरकातून येतात. कारण नरक या पृथ्वीशी आणि स्वर्गाशी बोलत आहे.
ह्या मार्गाने जे काही संभाषण ऐकू येते ते आम्हाला दैवी जरूर वाटते, परंतु ते नरकातून येते. म्हणून आम्ही अशा प्रकारे काही जाणून घेण्याचा प्रयत्न करू नये. जर आम्ही अशा प्रकारे करतो तर आम्ही परमेश्वराच्या विरुद्धात वागतो आणि त्याच्या वचनाच्या विरुद्धात वागतो. आता आपण 29व्या अध्यायाकडे वळूया. 29व्या अध्यायामध्ये आम्हाला दिसतं की कशा प्रकारे पलिष्टी दाविदावर विश्वास ठेवित नाहीत. मी आपणाला सांगितलं होतं श्रोत्यानो की शौलाच्या भीतीने दावीद त्या ठिकाणाहून पळून पलिष्टांकडे गेला, गाथ राजाकडे गेला आणि गाथ राजाने पाहिले की आता हा अडचणीत आहे, आमची मदत घेण्याकरिता आलेला आहे, तर आपण सुद्धा ह्याची मदत घ्यावी. आणि तो त्याला म्हणतो की युद्धामध्ये तू आमची मदत कर. 29वा अध्याय पहिली 2 वचने सांगतात, इकडे पलिष्टांनी आपली सर्व सेना अफेकात एकवट केली. इस्रायल लोकांनी एज्रेलात एका झऱ्यापाशी छावणी दिली होती. पलिष्टांचे सरदार आपापल्या 100 व 1000 योद्ध्यांच्या पुढे चालले आणि सैन्याच्या पिछाडीस आखिशाबरोबर दावीदही आपल्या मनुष्यांच्या पुढे चालला. इस्रायलांशी युद्ध करण्याकरिता पलिष्टांनी दाविदावर विश्वास ठेवला नाही. त्यांना वाटले की हा जो एकेकाळी आमचा शत्रू होता तो कशा प्रकारे आमची युद्धामध्ये मदत करेल. 3रं वचन, पलिष्टांचे सरदार म्हणाले, या इब्र्याचे येथे काय काम? तेव्हा आखिश पलिष्टांच्या सरदारास म्हणाला, इस्रायलाचा राजा शाऊल याचा सेवक दावीद हा नव्हे काय? आज तो कैक दिवस किंबहुना कैक वर्षे मजपाशी आहे. तो त्यांना सोडून मजकडे आला तेव्हापासून आजपर्यंत मला त्याच्यात काही वावगे आढळले नाही. श्रोत्यानो, दावीद ह्या राजाशी फार प्रामाणिक होता. त्याने त्याला धोका देण्याचा किंवा फसवण्याचा मुळीच प्रयत्न केला नाही. दावीद त्या प्रकारचा पुरुष नव्हता. मला वाटतं श्रोत्यानो, आज आमच्या समाजामध्ये जी एक दुःखाची गोष्ट आहे ती म्हणजे दुसऱ्या लोकांना धोका देणे. अनेक लोक अशा प्रकारे धोका देतात, परंतु दावीद तसा नव्हता. 4थं वचन, पण पलिष्टांचे सरदार त्याचवर फार रागावले. ते त्यास म्हणाले, जे स्थळ तू त्यास दिले आहे तेथे त्याला परत पाठवून दे. त्याने आम्हाबरोबर लढाईस येऊ नये. तो आला तर तो आमचा वैरी होईल. तो आपल्या स्वामीस दुसऱ्या कशाने प्रसन्न करणार बरे? या लोकांची शिरे कापूनच की नाही? हे लोक दाविदावर विश्वास ठेवण्यास मुळीच तयार नव्हते आणि त्यांचा हा संशय खरा होता. ही वास्तविकता होती. 5वं वचन, शौलाने 1000 वधिले, दाविदाने लाखो वधिले, असे ज्याविषयी लोक नाचून व गाऊन आळीपाळीने म्हणाले, तोच हा दावीद ना? ह्या लोकांनी ह्याविषयी ऐकले होते आणि त्यांना माहीत होते की कशा प्रकारे दावीद शौलाशी प्रामाणिकपणे राहिलेला आहे. 6 आणि 7 वचने, तेव्हा आखिशाने दाविदास बोलावून म्हटले, परमेश्वराच्या जीविताची शपथ, तू तर सात्विकपणाने वर्तला आहेस आणि सैन्यात मला तुझी वर्तणूक चांगली दिसून आली आहे. कारण जेव्हापासून तू मजकडे आलास तेव्हापासून तुझ्या ठाई मला काही वाईट आढळून आले नाही. पण तू सरदाराच्या मनास काही येत नाहीस, तर आता तू सुखरूप परत जा. बलिष्ठांच्या सरदारांची इतराजी करून घेऊ नको. राजा आखिश दाविदाला वापस परतण्याकरिता सांगत आहे. नंतर 8 पासून 11 वचने सांगतात, दावीद आखिशास म्हणाला, मी काय केले आहे? मी आपणाकडे आलो तेव्हापासून आजपर्यंत आपणाला आपल्या दासाच्या ठाई काय आढळले आहे की आपला स्वामी राजा याच्या शत्रूंशी लढाव्यात जाऊ नये? आखिश दाविदास म्हणाला, मला ठाऊक आहे की तू माझ्या दृष्टीने देवदूतासारखा चांगला आहेस. तरी बलिष्ठांचे सरदार म्हणतात की तू त्यांच्याबरोबर लढाईत जाऊ नये. तर आता तुझ्या धन्याचे चाकर जे तुझबरोबर आले आहेत त्यांच्यासह पहाटेस उठ आणि उजाडताच मार्गस्थ हो. दावीद व त्याचे लोक पहाटेस उठून पलिष्ठांच्या देशी परत गेले. इकडे पलिष्टी इस्रेलावर चढाई करून गेले. अशा प्रकारे श्रोत्यांनो, दावीद पलिष्ठांच्या देशी परत वापस जात आहे. आता आपण 30व्या अध्यायाकडे वळूया. 30व्या अध्यायामध्ये दावीद अमालेक्यांचा पराभव कशा प्रकारे करतो ते आम्हाला पाहायला मिळणार आहे. जेव्हा दावीद आणि त्याचे पुरुष घरापासून दूर होते तेव्हा दक्षिणेकडील अमालेक्यांनी पलिष्ठांच्या देशावर हल्ला करून आणि सिकलागला अग्नीने जाळून टाकले. आपल्याजवळ जर नकाशा असेल तर आपणाला कळून येईल की सिकलाग दक्षिणेकडे खालच्या भागात बेरशेबाच्या दक्षिणेकडे पलिष्टी देशात आहे. 30वा अध्याय आणि पहिली 3 वचने सांगतात,
दावीद आपल्या मनुष्यांबरोबर सिकलाग येथे तिसऱ्या दिवशी पोहोचला तेव्हा त्यांच्या दृष्टीस पडले की अमालेक्यांनी दक्षिण देश व सिकलाग यावर स्वारी केली असून सिकलगावर मारा करून ते अग्नीने जाळून टाकले आहे आणि तेथील स्त्रियास व लहान मोठ्या सगळ्यास त्यांनी कैद करून नेले आहे. त्यांनी कोणाची कत्तल केली नाही, तर त्यांचा पाडाव करून ते आपल्या वाटेने गेले. दावीद व त्याचे लोक नगरात आले तेव्हा नगर जाळून टाकले आहे आणि त्यांच्या स्त्रिया, पुत्र व कन्या पाडाव करून नेल्या आहेत असे त्यास दिसून आले. श्रोत्यानो, काय आपण दावीद आणि त्याच्या मागे चालणाऱ्या पुरुषांनी जे कार्य केले त्याची सराहना कराल? ते सिकलाग ह्या शहरात परतले, जे त्यांच्याकरिता स्वतःचे घर होते, कारण आखिश राजाने त्यांना सिकलाग शहर राहण्याकरिता दिले होते. दावीद आणि त्याचे पुरुष त्या ठिकाणची स्थिती पाहून अतिशय गोंधळात पडले. त्यांची बायका, मुले, सर्व काही त्यांनी गमावले होते. ह्यावरून आम्हाला दिसतं की त्यांच्या प्रियजनांना ठार मारण्यात आले होते. 4 आणि 5 वचन, 30 अध्याय 4 आणि 5 वचन. तेव्हा दावीद व त्याच्याबरोबरचे लोक हेल काढून एवढे रडले की त्यांना आणखी रडण्याची शक्ती राहिली नाही. दाविदाच्या दोन्ही स्त्रिया इज्रेलीन अहिनवाम व नाबालाची स्त्री कर्मेलीन अबिगैल ह्यांना पाडाव करून नेले होते. त्या समय दावीद मोठ्या पेचात पडला, कारण लोक आपले पुत्र व कन्या यांच्याकरिता शोकाकुल होऊन दाविदास दगडमार करावा असे म्हणू लागले. पण दावीद आपला देव परमेश्वर याजवर भिस्त ठेवून खंबीर राहिला. श्रोत्यानो, अशा निराशामय स्थितीमध्ये सुद्धा दाविदाचा आपल्या परमेश्वरावर भरोसा होता. अशा भयंकर स्थितीमध्ये सुद्धा तो खंबीर होता. आणि ह्यावरून आम्हाला एक फार चांगला धडा ह्या ठिकाणी शिकायला मिळतो की आमच्यावर जेव्हा कठीण परिस्थिती येते, निराशा येते, दुःख येतात, आजार येतात, तेव्हा आम्ही सुद्धा विश्वासामध्ये दृढ राहून आमच्या परमेश्वरावर सर्व भिस्त टाकून खंबीर राहावे.
पुष्कळदा श्रोत्यांनो, आम्ही घाबरून जातो आणि इकडे तिकडे मदतीसाठी धाव घेतो. परंतु दावीद आपल्या जीवनामध्ये परमेश्वरावर विश्वास ठेवून होता. 7वं वचन सांगतं, दावीद अहिमलेखाचा पुत्र अब्याथार याजक यास म्हणाला, एफोद मजकडे आण. तेव्हा अब्याथाराने एफोद दाविदाकडे आणले. एफोद हा महायाजकाच्या पोशाखाचा एक भाग होता, जो प्रार्थनेविषयी बोलतो. हा पोशाख त्या पोशाखावर चढविला जात असे, जो पोशाख नेहमीचे याजक घालत असत. एफोदमुळे महायाजक त्यांच्यापासून अलग दिसत असे. जेव्हा तो सोन्याच्या वेदीजवळ प्रार्थना करण्याकरिता आत जात असे, तेव्हा तो एफोदाला घालीत असे. एफोदचे वर्णन आम्हाला निर्गमचे पुस्तक 39वा अध्याय 2 ते 21 वचनांमध्ये आढळते. खांद्यावर ज्या पट्ट्या होत्या त्यावर इस्रायलाच्या 12 वंशांची नावे कोरल्या गेली होती. श्रोत्यानो, ह्याचे विस्तृत वर्णन आपण स्वतः वाचू शकता. 8वं वचन सांगतं, दाविदाने परमेश्वरास प्रश्न केला की मी या टोळीचा पाठलाग करू काय? मी त्यास गाठीन काय? त्याने उत्तर दिले, त्यांचा पाठलाग कर. तू खात्रीने त्यास गाठीशील व सर्वांना सोडून आणशील. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी दावीद परमेश्वराकडे जात आहे. परमेश्वराकडून मार्गदर्शन प्राप्त करून घेत आहे की काय मी ह्या लोकांचा पाठलाग करू. 11वं वचन सांगतं, त्याच्या लोकास मैदानात एक मिस्री पुरुष आढळला. त्यास त्यांनी दाविदाकडे नेले. त्यांनी भाकर दिली, ती त्याने खाल्ली आणि त्यास त्यांनी पाणी पाजिले. शत्रूचा पाठलाग करीत असताना मार्गामध्ये त्यांना हा पुरुष भेटतो. तो आजारी होता आणि त्याने दाविदाला सांगितले की तो अमालेक्यांचा दास आहे. जेव्हा तो आजारी झाला तेव्हा त्यांनी त्याला मरण्याकरिता तेथे सोडून दिले. दाविदाने ह्या पुरुषाला स्वतःकडे घेतले, त्याला खायला भोजन दिले आणि त्याच्याकडून संपूर्ण माहिती काढून घेतली. 16 आणि 17 वचने पुढे आम्हाला सांगतात, तो त्यास तेथे घेऊन गेला. तेव्हा त्यास असे दिसले की लोक जमिनीवर चोहोकडे पांगून खाऊन पिऊन मजा करीत आहेत, कारण त्यांनी पलिष्ठांच्या प्रांतातून व यहुद्यांच्या प्रांतातून पुष्कळ लूट आणली होती. तेव्हा त्या दिवसाच्या संध्याकाळपासून दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत दावीद त्यांचा संहार करीत राहिला. त्यांच्यापैकी 400 तरुण पुरुष उंटावर स्वार होऊन पळून गेले होते. त्याखेरीज एकही मनुष्य बचावला नाही. श्रोत्यानो, त्या दिवशी परमेश्वराने दाविदाला विजय दिला. 19वं वचन सांगतं की लहान थोर, कन्यापुत्र, लूट वगैरे जे काही ते घेऊन गेले होते, त्यातले त्यास परत मिळाले नाही असे काहीच नव्हते. दाविदाने ते सर्व परत आणले. दाविदाने त्यांची शेरडे, मेंढरे, गाढवे, बैल वगैरे सर्व लुटिली. ही जनावरे लोक आपल्या जनावरांपुढे हाकून नेताना ते म्हणाले, ही दाविदाची लूट आहे. 21वं वचन सांगतं की मग जे 200 पुरुष फार थकल्यामुळे दाविदाबरोबर गेले नव्हते व ज्यास बसोर नाल्यापाशी तो ठेवून गेला होता, त्यांच्याजवळ दावीद गेला. तेव्हा ते त्यास व त्याच्याबरोबरच्या लोकांस भेटावयास सामोरे आले आणि दाविदाने त्यांच्याजवळ जाऊन त्यांचे क्षेम कुशल विचारिले. पुढची वचने आम्हाला सांगतात की ह्या लोकांमध्ये वादविवाद सुरू झाला की जे लोक युद्धामध्ये गेले नव्हते त्यांना लुटीतला भाग मिळेल किंवा नाही. दावीद ह्या ठिकाणी एक तत्व मांडतो ज्यावरून आम्हाला त्याचा अपक्षपाती स्वभाव प्रकट झालेला दिसतो आणि ज्यामुळे परमेश्वराला ज्या प्रकारच्या मनुष्याची आवश्यकता होती त्या प्रकारचा माणूस तो बनला हे दिसतं. जे 200 पुरुष लढाईमध्ये गेले नाहीत त्यांना सुद्धा लुटीमधला तितकाच वाटा मिळणार होता जितका बाकीच्यांना मिळाला होता. ह्यामुळे दाविदाची न्यायप्रियता प्रगट होते. आता आपण 31व्या अध्यायाकडे वळत आहोत. शमूएलाचे पहिले पुस्तक 31वा अध्याय. ह्या ठिकाणी आम्हाला शाऊल आणि त्याचे मुलगे ह्यांचा मृत्यू होताना दिसतो. शमूएलाच्या पहिल्या पुस्तकाच्या शेवटल्या अध्यायात आम्ही आलो आहोत आणि पलिष्टी इस्रायलांच्या विरुद्धात लढत आहेत असे आम्हाला दिसते. परमेश्वराचा धन्यवाद असो की दावीद ह्या लढाईमध्ये संमिलित नव्हता. आपल्या स्मरणात असेल श्रोत्यानो की परमेश्वराचा दूरदर्शीपणा आणि तरतुदी ह्यामुळे केल्या गेलेल्या मध्यस्थीमुळे दावीद ह्यापासून अलिप्त राहिला. कारण पलिष्टी लोकांनी लढाईमध्ये त्याला स्वतःसोबत घेणे बरोबर समजले नाही. त्याच्यावर त्यांचा भरोसा नव्हता आणि म्हणून दावीद वापस परतला आणि सिकलागला गेला. तिथे जाऊन त्याने पाहिले तर सर्व शहर लुटल्या गेले होते. त्याच्या सर्व लोकांना पाडावामध्ये नेण्यात आले होते. परंतु दावीद त्या ठिकाणी गेला. त्याने त्यांच्यावर आक्रमण केले
आणि स्वतःच्या सर्व लोकांना तो वापस घेऊन आला. त्या ठिकाणची लूट सुद्धा तो घेऊन आला. अशा प्रकारे परमेश्वराने त्याला मदत केली. 31 अध्याय 1 वचन सांगतं, पलिष्टी इस्रायलाशी लढले तेव्हा इस्रायल लोक पलिष्टांपुढून पळून गेले व गिलबोआ डोंगरात घायाळ होऊन पडले. श्रोत्यानो, सुरुवातीपासूनच युद्ध इस्रायलांच्या विरुद्धात होते. इस्रायल लोकांचा पराभव होत होता. 2 आणि 3 वचने, पलिष्टांनी शौलाचा व त्याच्या पुत्रांचा पाठलाग निखाराने करून शौलाचे पुत्र योनाथान, अबिनादाब व मल्कीशुआ यास वधिले. शौलाशी निकराची लढाई झाली. तिरंदाजांनी त्यास गाठिले. त्यांच्यामुळे तो फार हैराण झाला. शौलाच्या शेवटाची ही सुरुवात होती. त्याला प्रथम तिरंदाजांनी तीराने मारले. असं दिसतं की ज्याने त्याला मारले त्याने ओळखले नाही की तो राजाला मारत आहे. दुःखाची गोष्ट म्हणजे श्रोत्यानो, ह्या युद्धात योनाथान सुद्धा मारला गेला. हे लक्षात घेण्यासारखे आहे, कारण दुसऱ्या वेळी जेव्हा युद्ध झाले होते तेव्हा पलिष्टांच्या विरुद्धात लढताना योनाथानाने 250 शत्रूच्या लोकांना मारले होते. ह्यावरून दिसतं की ते किती वाईट प्रकारे ह्यावेळी अल्पसंख्य झाले होते. कदाचित जर परमेश्वराने मध्ये पडून दाविदाला ह्या युद्धात भाग घेण्यापासून दूर केले नसते तर योनाथान आणि दावीद एकमेकांच्या विरुद्धात लढले असते. पण परमेश्वराने मात्र तशी वेळ येऊ दिली नाही. आता आम्हाला दिसतं की शौल जखमी झाला आहे. 4 वचन सांगतं, तेव्हा शौल आपल्या शस्त्रवाहकास म्हणाला, आपली तरवार उपसून मला भोसक. तसे न केल्यास हे असंती लोक येऊन मला भोसकतील व माझी विटंबना करीतील. पण त्याचा शस्त्रवाहक तसे करीना. तो फार घाबरला होता. तेव्हा शौल आपली तरवार काढून तिच्यावर पडला. श्रोत्यानो, जेव्हा शौलाला कळले की तो भयंकर रीतीने घायल झाला आहे तेव्हा त्याला वाटले की आता शत्रू येऊन त्याला हसतील, त्याची खिल्ली उडवतील, निंदा करतील. आणि हे जाणून घेऊन त्याने शस्त्रवाहकास विनंती केली की तू मला मार. आम्ही पाहिलं की शौल घमंडी होता, स्वाभिमानी पुरुष होता. त्याला वाटलं नाही की त्याचा शेवट अशा प्रकारे होईल. जेव्हा शौलाने त्याच्या शस्त्रवाहकास म्हटले की मला तुझ्या तरवारीने भोसकून मार, तेव्हा शस्त्रवाहकाने तसे केले नाही, कारण राजावर हात उचलण्यास त्याला भीती वाटली. म्हणून शौलाने स्वतःची तरवार काढली आणि तो तिच्यावर पडला. असे दिसतं श्रोत्यानो की शौलाने आत्महत्या केली. 5 ते 9 वचने पहा काय सांगतात. शौल मेला हे पाहून त्याचा शस्त्रवाहकही आपल्या तरवारीवर पडून त्याचबरोबर मेला. या प्रकारे शौल, त्याचे 3 पुत्र, त्याचा शस्त्रवाहक व त्याचे सर्व लोक एकाच दिवशी एकदम मृत्यू पावले. खोऱ्यांच्या पलीकडे आणि यार्देनेच्या पलीकडे जे इस्रायली लोक होते त्यांनी पाहिले की इस्रायल लोक पळाले आहेत आणि शौल व त्याचे पुत्र मरण पावले आहेत. तेव्हा तेही आपापली नगरे सोडून पळाले आणि पलिष्टी लोक त्यात जाऊन राहिले. दुसऱ्या दिवशी मारलेल्या लोकांना नागविण्यास पलिष्टी आले तेव्हा शौल व त्याचे 3 पुत्र गिलबोआ डोंगरात पडलेले त्यास आढळले. तेव्हा त्यांनी शौलाचे शिर छेदिले, त्याची हत्यारे लुटिली आणि आपल्या देशात सर्वत्र जासूत पाठवून त्यांच्या देवळात व लोकात हे वर्तमान पसरविले. श्रोत्यानो, शत्रूंनी शौलाच्या मृतदेहासोबत फार वाईट प्रकारे व्यवहार केला. परंतु गिलाद देशाच्या लोकांना स्मरण होते की शौलाने त्यांना एकदा वाचवले होते. तेव्हा त्यांनी त्याचा मृतदेह शत्रूंपासून आणला आणि आदराने त्याला पुरले. आम्ही आता पाहण्यास सुरुवात करणार आहोत की शौलाची हत्यारे सगळीकडे पाठवण्यात आली. जेव्हा दावीद गोल्याथाशी लढला होता तेव्हा त्याने दाविदाला स्वतःची हत्यारे का घेण्यास सांगितली? त्याचे एक कारण होते. जर दाविदाने गोल्याथाला मारले असते तर त्याचे श्रेय शौलाने स्वतःकडे घेतले असते. ह्यामध्ये त्याचा एक मुलगा सुद्धा समाविष्ट होता. जेव्हा योनाथानाला विजय मिळाला तेव्हा योनाथानाला श्रेय देण्याऐवजी शौलाने स्वतःच त्या जागी रणशिंगा वाजवला आणि श्रेय स्वतःकडे घेतले. 10 ते 13 वचने सांगतात, त्यांनी त्याची हत्यारे अष्टारोत देवीच्या मंदिरात ठेविली व त्याचे धड बेथशानच्या गावकुसास टांगिले. पलिष्टांनी शौलाचे काय केले ते याबेश गिलादाच्या रहिवाशांनी ऐकले. तेव्हा तिथले सर्व शूरवीर निघाले आणि रातोरात जाऊन त्यांनी शौल व त्याचे पुत्र यांची प्रेते बेथशानाच्या गावकुसावरून काढून याबेश येथे आणली व दहन केली. त्यांनी त्यांच्या अस्थी याबेशात चिंचेच्या झाडाखाली नेऊन पुरिल्या
आणि 7 दिवस उपास केला. अशा प्रकारे शमूएलाच्या पहिल्या पुस्तकाचा शेवट होत आहे. शमूएलाच्या दुसऱ्या पुस्तकात आम्ही पुन्हा काही गोष्टी पाहणार आहोत. आम्ही पाहू श्रोत्यानो की शौलाने अमालेक्यांना वाचवले होते आणि शमूएलाने त्याकरिता शौलाला दाटले होते. त्याने शौलाला सांगितले होते की यज्ञापेक्षा आज्ञापालन करणे बरे आहे, एडक्याच्या वपेपेक्षा वचन ऐकणे बरे. परमेश्वराला आज्ञापालन हवे होते आणि शौलाचे मन परमेश्वरापुढे कधीच नम्र झाले नाही. तो कधीच परमेश्वरापुढे वाकला नाही. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, आज जरी आपण वेगवेगळे मुद्दे पाहिले तरी माझी खात्री आहे की जे महत्त्वाचे आहे ते आपण नक्की समजून घेतले असणार. होय प्रियांनो, कठीण परिस्थितीवर आजचे अध्ययन होते. कठीण परिस्थिती आल्यावर विश्वासामध्ये दृढ राहावे, परमेश्वरावर भिस्त टाकावी आणि खंबीर राहावे. काय आमच्या जीवनात आलेल्या प्रत्येक परिस्थितीत आम्ही परमेश्वरावर अवलंबून राहतो? काय आम्ही विश्वासात दृढ राहतो? आम्हाला फक्त परमेश्वरच आमच्या कोणत्याही क्षणी संरक्षण, सहाय्य, मदत आणि मार्गदर्शन करू शकतो. आज आपण पहिले शमूएल या जुन्या करारातील पुस्तकाचे अध्ययन संपवले आहे. उद्यापासून आपण दुसरे शमूएल या पुस्तकाचे अध्ययन सुरू करणार आहोत. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझे लेकरं या नात्याने तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. प्रभूजी, तू आम्हाला दूर लोटत नाहीस, तर बापा तू आम्हाला जवळ घेतोस. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर दे बापा, आज आम्ही आमच्या जीवनामध्ये जगत असताना आमच्यावर येणाऱ्या कठीण परिस्थितीमध्ये आम्ही कसं राहावं याचं उत्तम मार्गदर्शन तू आम्हाला दिलेलं आहेस. तुझी इच्छा काय आहे हे आता आम्हाला कळलेलं आहे. प्रभूजी, या सर्व गोष्टी स्वीकारण्यासाठी, आमच्या अंतःकरणामध्ये त्या दृढतेने ठेवण्यासाठी आणि त्याप्रमाणे आमच्या जीवनामध्ये आचरण करण्यासाठी तुझं सहाय्य आम्हाला हवं आहे. आमची विनंती आहे प्रभूजी, तुझी कृपा तू आमच्यावरती कर, की जेणेकरून प्रभूजी आमच्या जीवनामधल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्ही तुझ्यापासून दूर नाही, तर बापा आम्ही तुझ्या जवळ, तुझ्या सानिध्यामध्ये येण्याचा प्रयत्न करू. आणि बापा तुझ्याद्वारे आम्ही आशीर्वादित बनू. आणि म्हणूनच बापा या विनंत्या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तो ऐक. आमेन. विश्वास ठेवा आणि देवाचे गौरव पहा. प्रभू आपणाबरोबर सदैव असो.